ठाकरेंनी केला हिंदुस्थान विरुद्ध भाजप सामना. जंतर मंतरवरील आंदोलनाने हिंदुस्थानला नवीन आयाम दिला आहे. जेव्हा सरकार किंवा सरकारी बाबू मुजोर होतील तेव्हा त्यांच्या टाळक्यात हातोडा मारण्याऐवजी जंतर मंतरवर रॅली करण्याचा नवीन प्रयोग समोर आला आहे. मुंबईमध्ये शिवाजी पार्क, पुण्यामध्ये शनिवार वाड्यासमोर ही स्वातंत्र्य लढ्यातील केंद्रे होत. ठाकरेंनी तर या लढाईला हिंदुस्थान विरुद्ध भाजप असाच मथळा दिला. यात चुकीचे काहीच नाही. पुण्याचे खासदार व मंत्री मतदारसंघात फिरण्याचे अभियान राबवत असताना लाखभर छोटे, मध्यम, मोठे पोस्टर लावून फिरले. त्यांचा खर्च अंदाजे 10 कोटींच्या पुढे जातो आहे. हा सर्व पैसा कोणीही घरातून खर्च करत नाही. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील पैसा असा खर्च केला जातो. मुख्यमंत्री कारसेवक कधीच नव्हते, वारकरी तर नव्हते. तरीसुद्धा पंढरपूरच्या वारीमध्ये श्री विठ्ठलाचे आरती करण्याचा सन्मान मिळाला असताना त्यांचे वारकरी संप्रदायातील फेटा घातलेले फोटो जवळजवळ लाखभर राज्यभर चौकात लावल्याचे दिसले. त्यांचाही खर्च अंदाजे 10 कोटीच्या आसपास झाला असावा असं वाटतं. त्यांचाही असाच 10 कोटींच्या आसपासचा खर्च झाला असावा. मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. प्रसिद्धीसाठी दानपेटीवर दरोडा टाकण्याचा यापेक्षा मोठा प्रयोग आजपर्यंत कुठे झालेला नसेल. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भाजपवाले नेहमीच म्हणत आले आहेत की आम्ही काळजावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले होते. तसेच आता काळजावर दगड ठेवून मंदिरातील तिजोरीतील पैसे काढून ते पोस्टरबाजी करण्यासाठी खर्च करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिंदेही आता जोर बैठका मारत आहेत, कारण जंतर मंतरवरच्या वनव्याने यांना यांची जागा दाखविली आहे आणि दंडावरील बेटकुळ्या उठविताना आपण कोठेच कमी नाही आत्ता वेळातून येऊन बाहेर सांगत आहेत. तरी कमेंट बॉक्समध्ये यांची काय लायकी आहे ती तेवढी जरूर सांगावी आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.